राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आहे 2 मे, तर आजच्या दिवशी आम्ही आता निघालो आहोत पार्टीसाठी। आणि इथे आम्ही आता व्हेन्यूवर पोहोचून गेलेलो आहोत आणि जी पार्टी आहे ती नाशिकचं जे SSK हॉटेल म्हणून आहे तर तिथे आहे। तर जे आमचे बापू काका आहेत त्यांचा आज 75वा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने अमृत महोत्सव सेलिब्रेशन करण्याचं इथे आयोजन केलेलं आहे। आणि इथे आम्ही आता सगळे जे नातेवाईक आहोत तर ते हॉलमध्ये आता जमा होतोय। जाम काही कोणाची इच्छा नसते। By Baba's loved ones, and obviously he lives snacking delicious food. जीवनात सर्व काही सोपे वाटायला लागते जेव्हा आपले कुटुंब आपल्या जवळ असते। नसेलही, पण मला जेव्हा माझ्या नावाचा अर्थ समजला त्यावेळी मला जाणवले यापेक्षा आणखी कुठले चांगले नाव माझ्यासाठी असूच शकले नसते। आरोग्यकारी राहिलं तसंच पुढचंही राहावं अशी देवाचरणी सदिच्छा मी व्यक्त करतो। आणि तुमचा जास्त वेळ न घेता पप्पांची जी लाईफ होती हम भी बड़े दिल वाले कल की हमें फुर्सत कहाँ सोचे जो हम मत वाले। गौरी विद्यापीठात सेवा देत असताना नुसती पगारासाठी नोकरी करणे परिवारच्या सुना पण चांगल्या आणि मुली पण चांगल्या आताच सांगितलं। तर आता आम्ही निघालो आहेत घरी आणि आज आमचा तसंच आमच्या आई पप्पांचा दोघांच्याही लग्नाचा वाढदिवस आहे। आज आमच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झालेत, तर काकांच्या वाढदिवसातच आमचंही सेलिब्रेशन होऊन गेलं। आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परत आमच्या घरी येऊन गेलेलो आहोत गावावर। तर इथे शिवाशंभू जे आहे तर आईने त्यांच्यासाठी गावातली जी जत्रा असते त्याच्यातून हे खेळणे घेतलेले होते।
तर त्या खेळण्यामध्ये ते गुंग आहेत. आणि याआधीही मी भरपूरदा माझ्या ब्लॉग्समध्ये सांगितलं आहे की गावाकडचं जे वातावरण आहे तर ते आम्हाला खूप आवडतं, मला आणि माझ्या नवऱ्याला. तसंच आम्ही आमच्या मुलांनाही गावाकडच्या वातावरणामध्ये खेळूमेळू देतो, इथल्या मातीमध्ये त्यांना खेळू देतो. कारण शहरामध्ये पाहिजे तशी माती आणि पाहिजे तसं मातीतलं खेळणं मुलांना मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभवही त्यांच्या आयुष्यात असावा म्हणून सुट्ट्या लागल्या की आमची धाव असते ती गावाकडे, जेणेकरून गावातली माती, गावातली लोकं जी आहेत तर ती मुलांना समजतील आणि त्यांच्यामध्ये ते रुळतील. आणि जे फ्रेश वातावरण खरंच गावात असतं ना, तर त्याचा आनंद मुलांनी घ्यावा असं आम्हाला नेहमीच वाटत असतं. म्हणून मग आम्ही नेहमी प्रयत्न करतो की सुट्ट्या लागल्या म्हणजे थोडे दिवस का असेना पण मुलांना गावी घेऊन जायचं आणि तिथे सगळ्यांमध्ये त्यांना रमू द्यायचं. आणि आज माझा मुरई मला घ्यायला आला आहे, म्हणजे माझा भाऊ जो आहे तो घ्यायला आला आहे. आता घरामध्ये लग्न आहे तर मला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे तो. आणि इथे पप्पा आणि आई जे आहेत तर नवरदेव म्हणून त्याला टोपी, रुमाल तसंच श्रीफळ वगैरे देऊन त्याचं जे नवरदेवाचा सन्मान केला जातो तर तो करतायत. ती नाराज झालेली, तिला बी तुला नाही बसवलं, बस तिला सांगायचं ना, प्रेम तयार होते तर तिला लगेच बोलवायचं. तिला लगेच नाराजच जाते, खाली बांधायला उभी राहते. हे बघा También. चला तर मग हा आपला 3-4 दिवसापासून सुरू असलेला जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच एंड करते. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही टेक केअर अँड बाय.